सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक 9% इतका व्याजदर तसेच 10 ग्रॅम सोन्यावर 61,000 रुपयांपर्यंत कर्ज। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण SK9 येवला न्यूजवर पाहत आहोत। ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस मयत रवींद्र शेलार यांच्या अपघाताचा CCTV फुटेज आता समोर आला आहे। यामध्ये ST चालकाच्या चुकीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांचा नगर मनमाड महामार्गावर हॉटेल अपना ढाब्यासमोर राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आगाराच्या ST बस खाली सापडून अपघात झाला होता। त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ देखील व्यक्त होत आहे। या घटनेचा आता CCTV फुटेज समोर आला असून यात ST चालकाने अचानक ढाब्यावरती वळण घेतल्यानं हा अपघात झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे ST चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून महामंडळाकडून शेलार यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। खुशखबर। येवला तालुका व परिसरातील नागरिकांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की जीवघेणा आजार असलेल्या कॅन्सरवर आता केमोथेरपीसह येवल्यात देखील होणार उपचार, तेही आपल्या साईसिद्धी हॉस्पिटल येवला येथे। जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर साईसिद्धी हॉस्पिटल येवला व येवला तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर तपासणी शिबिर रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिरात मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर अश्विनी नागरगोजे काकड या तपासणी करणार आहेत। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपण उपस्थित रहा। ठिकाण साईसिद्धी हॉस्पिटल, पारेगाव रोड, येवला।